उद्या केंद्रीय राज्यमंत्री समाज कल्याणचे रामदासजी आठवले साहेब हे उद्या हिंगणा तालुक्यामध्ये त्यांचं नियोजित दौरा आहे। त्या माध्यमातून त्यांच्या पक्षाचे इथले पदाधिकारी जे आहेत अध्यक्ष नितेश जिल्हा उपाध्यक्ष नितेशजी खडसे आहेत। खडसेजी काय सांगा, साहेबांचा उद्या दौरा आहे? केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांचा उद्या दौरा आहे। ते लेआउटचे एक उद्घाटन आहे, त्या उद्घाटनासाठी येऊन राहिले। बरं, त्यांचं हिंगणा पानाडोंगरीमध्ये जंगी स्वागत आहे आणि आमची पूर्ण तयारी आहे आणि आमची चांगलं काम चालू आहे क्षेत्रामध्ये। लोकसभा निवडणुका लागणार आहेत, आता 1-2 महिन्याच्या लोकसभा आल्या, तुमचं कसं नियोजन आहे? साहेब त्या माध्यमातून येतं की काय? साहेब त्या माध्यमातून नाही, पण त्याची सदिच्छा भेट आहे आणि लोकसभेचे 2 जागा मागितल्या आहे। बरं, आणि विधानसभेच्या 10 जागा मागितलेल्या आहे। बरं, त्यामुळं जे युती पक्ष आहे त्यांच्या सांगती चर्चा होईल आणि त्या चर्चेमधून काही ना काही मार्ग निघणार। हे खडसे जी आहेत आठवले साहेबांच्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष आहेत खडसेजी यांनी सांगितले की आठवले साहेबांचा उद्या दौरा आहे हिंगणा तालुक्यामध्ये, परंतु आता लोकसभेच्या निवडणुका 2 महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि साहेबांचा दौरा बहुतेक असं जरी आपण जर म्हटलं पत्रकार यांना त्यानं, तर तो एक माध्यम असू शकते की या हिंगणा तालुक्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका म्हणजे भविष्यात लागणारच आहेत आणि त्यांचा पक्ष ह्या तालुक्यामध्ये आहे। तर त्या माध्यमातून खडसेंनी सांगितलं की हा विषय नाही आहे पक्षाचा किंवा निवडणुकीचा किंवा लोकसभेच्या निवडणुकीचाही नाही आहे, परंतु तरीही तुम्हाला काय वाटते की लागू शकतात? हो, 2-2.5 महिन्यामध्ये लोकसभा इलेक्शन केव्हाही लागू शकते। काय सांगा तुम्ही साहेबांना? साहेबांच्या माध्यमातून तुमचं अलायन्स आहे BJP सोबत? BJP सांगते अलायन्स आहे, पण लोकसभेच्या आपण 2 जागा मागितलेल्या आहे। बरं, आणि शिर्डीची जागा तिथून साहेब लढण्याची इच्छा आहे साहेबांची, त्यामुळं 2 जागा लोकसभेच्या आणि 10 जागा विधानसभेच्या महाराष्ट्रामध्ये मागितल्या आहे। एकूण 17 जागा या भारतामध्ये मागितलेल्या आहे। लोकसभेच्या 2 जागा आणि विधानसभेच्या 10 जागा हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या पार्टीने मागितलेल्या आहेत, परंतु आता त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या आघाडीमध्ये ह्या माध्यमातून काय चर्चा होते, कोणते जागा मिळतात नाही मिळत, परंतु यांनी खडसे साहेबांनी सांगितलं की शिर्डी हे जे मतदारसंघ आहे हा आठवले साहेब पक्कल त्या ठिकाणी लढणार आहेत आणि लोकसभेच्या माध्यमातून आगामी लोकसभेच्या माध्यमातून आता हे आपण हे समजावं की प्रचार यंत्रणा जी आहे हे सुरू झालेली आहे। असं समजू आपण की प्रचार यंत्रणा सुरू झाली आहे, साहेब येतात? हो, चालू झालेली आहे प्रचार, म्हणजे साहेबाचा आता दौराच चालू आहे आणि त्यामुळं साहेब कुठं जाणार आता उद्या? साहेब उद्या यवतमाळला आहे। बरं, नागपूर एअरपोर्टवर त्यांचं आगमन होईल, वानाडोंगरीमध्ये सत्कार होईल, स्वागत होईल, मग तिथून लेआउटचं उद्घाटन आहे। कार्यक्रम उद्याचा वानाडोंगरीचा 1चा कार्यक्रम आहे, मग 1 वाजता हो, दुपारला 1 वाजता येईल, मग तिथून ते यवतमाळकडे रवाना होईल। कॅमेरा पर्सन दीपक डडणवसह बाय शिरसाट, हिंगणा, नागपूर।